कागदपत्र सादर करून सरकारी घर लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोठ्या अडचणीत सापडले। कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र याच माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकीर्द मोठी मनोरंजक राहिली आहे। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सोमाटणे येथे जन्मलेल्या माणिकराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली। NSUI या संघटनेत त्यांनी काम केलं। त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1999 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। मात्र राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सिन्नर विधानसभेची जागा लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात आमदारकी जिंकली। 2004 साली त्यांनी आपली जागा शाबूत ठेवली। 2009 साली नारायण राणेंनी बंड केल्यानंतर माणिकराव कोकाटे सुद्धा त्यांच्यासोबत शिवसेना सोडून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये सामील झाले। 2009 साली त्यांनी सिन्नर विधानसभा तिसऱ्यांदा जिंकली। 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र त्यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 2019 साली त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये चौथ्यांदा विजय मिळवला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि माणिकराव कोकाटेंनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। 2024 सालची निवडणूक त्यांनी 41,000 मतांनी जिंकली आणि ते 5व्यांदा आमदार झाले। अजित पवारांनी त्यांना थेट कृषी मंत्री केलं। मात्र आता हेच माणिकराव घर लाटल्याप्रकरणी गोत्यात आले आहेत।